स्वतः यादवांनी हा स्थापन केला. यादवांच्या नंतर इथं निजामशाही 1550ला आली आणि त्याच्यानंतर इथं आदिलशाही आणि शहाजहान म्हणजे मुघलशाही यांनी मिळून ही निजामशाही या नगर भागाची संपवली आणि संपवल्यानंतर शहाजहानचं राज्य इथे या परिसरात आलं. शहाजहानचं राज्य आल्याच्या नंतर इथं शहाजहानचं राज्य चालू राहिलं. त्याच्यानंतर तिथं बहादूर खान तुघलक नावाचा सरदार आला आणि तो औरंगजेबाचा दूधभाऊ होता, त्याला इकडे या परिसरात पाठवलं. त्याच्यानंतर त्यांनी इथं डेव्हलप म्हणजे इथं या सगळ्या परिसरात त्याचा राजवाडा त्यांनी स्वतःचा बांधला. त्याच्यानंतर इथं शिवाजी महाराजांनी या पेडगावच्या किल्ल्याची जी काही स्वारी केली, लूट केली असं म्हणतात, ती या पेडगावच्या किल्ल्याची केली. सरसेनापती हंबीरराव मोहिते त्यात प्रमुख होते, ती एक या परिसरात केलं. त्याच्यानंतर या परिसरात संभाजी महाराज दिलेर खानच्या छावणीत असताना या पेडगावच्या परिसरात आले होते. त्यावेळेस संभाजी महाराजांनी या परिसरामध्ये जागरण गोंधळाचा कार्यक्रम केला होता आणि 3 महिने संभाजी महाराजांनी या पेडगावच्या किल्ल्यावरती नजर कैदेत ठेवलं होतं. त्याच्यानंतर या परिसरात संभाजी महाराजांनी वारकऱ्यांचं संरक्षण केलं होतं. बहादूरांनी ज्यावेळेस आक्रमण केलं त्या वारकऱ्यांवरती, त्यावेळेस ते संरक्षण करायचं काम त्या संभाजी महाराजांनी केलं होतं. धारकरी वारकरी संगम जो म्हणत होता या पेडगावच्या परिसरामध्ये घडला. त्याच्यानंतर प्रमुख कारण म्हणजे हा पेडगावचा किल्ला का ओळखला जातो, त्याचं कारण आहे की हा पेडगावचा किल्ला संभाजी महाराजांचा यातनांचा काळ म्हणून ओळखला जातो. संभाजी महाराजांना पकडल्यापासून 29 दिवस या पेडगावच्या किल्ल्यामध्ये छळत होते. रोज दिवसाप्रमाणे एक अवयव काढला जात होता शरीरावरचा. अशा पद्धतीने संभाजी महाराजांच्या अत्याचार याच्यावरती संभाजी महाराजांचे अत्याचार या पेडगावच्या किल्ल्यावरती केले. असं 29 दिवस केले आणि 29 दिवसानंतर इथून संभाजी महाराजांना तुळापूर वडवदूर त्या परिसरात घेऊन गेले आणि तिकडे घेऊन गेल्याच्यानंतर तिथे संभाजी महाराजांचा खून झाला. हा पकडल्यापासून 40 दिवसांचा यातनांचा काळ होता, पण पकडल्यापासून 29 दिवसांचा यातनांचा काळ संभाजी महाराजांचा या परिसरात गेला. त्याच्यानंतर काही काळानंतर हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यामध्ये गेला, जमादार त्यांचा इथं नेमला गेला. त्याच्यानंतर हा किल्ला संपत गेला आणि त्याच्यानंतर 2008 साली बंडातात्या कराडकर या कीर्तनकारांनी इथं एक शौर्यस्तंभ लावला, एक संभाजी महाराजांची निशाणी म्हणून स्मारक लावलं आणि स्मारक लावल्याच्या नंतर तिथून 4 वाटे करायचं काम, झाडी लावायचं काम, काही जंगल झालं होतं ते जंगल काढायचं काम किंवा भिंती उकरून संवर्धन करून वास्तूंचं संवर्धन करायचं काम ही शिवदुर्ग संवर्धन संस्थेच्या माध्यमातून केलं. त्यांच्या माध्यमातून काही लोक इथं नेमण्यात आली, त्यांनी ही संवर्धनाचं काम चांगलं केलं. पाणी सोडायचं, लाईट आणायचं, ही काही गार्डन व्यवस्था करायचं काम त्या शिवदुर्ग संवर्धन संस्थेने केलं. त्याच्यानंतर 2019 पासून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या माध्यमातून रोज 4 पोर येतात, हार घालतात, आरती करतात, पूजा करतात. हा दिनक्रम जवळपास 8 वर्ष झालं चालू आहे आणि ऊन वारा पाऊस काही असू द्या ही पोरं येतात आणि हार आरती करून पूजा करून जातात.